बाई हे पोरग तर सारा गावाचा अगं आहे ना माय बाई. किती सांगा याले असं बोलत नको जात बाबू. असं कायचं काही पण बोलतेस ना तो. आता सांगा बापाले डॅन गिन्या करून राहिला तो. हा हा हो करते. अरे बाबू गोंड्या, दुकानातलं खाणं चांगलं नसते बाबू. तू चॉकलेट खातं, बिस्किट खातं, ते खाल्ल्यानं काय होते माहित आहे? पोटात बाऊ पडतात, किडे किडे पडतात बाबू. तोंड सडते, खाता नाही येत. मला तेच पाहिजे, चक्केच पाहिजे. बोलले तर मला बाई चक्केच पाहिजे. देतो की मी चक्के दे, नाही तर मग कसं मालीन बरं. मी मालीन तुले. किती सांगा बाई आले. भपैसुतच पोरगा आहे ना, ऐकतच नाही ना एका शब्दात. त्याची तोच लावीन ना. चॉकलेट पाहिजे, चॉकलेट पाहिजे. बदमाश झालं बाई हे पोरग. एक तर आपल्याजवळ रुपया नसते आणि पोराला पाहिजे दुकानात. आता कसं नाही दुकानावर काय द्यायचं ते घेऊन. हे संकटच आहे की नाही. हे पोरग जरा काही चूक नाही बसत आणि चालूच ठेवते. चक्केच पाहिजे सांगून राहिलं मी. चक्केच पाहिजे हो. मी मालीन दादा तुले. मालीन बोला हो. मालीन मी दादा दादा गोटा मारला. तुझी बी मालीन मग. काय त्या पोरग एवढे चॉकलेट चॉकलेट करू राहिले दुकानात नाही म्हणते. ते दुकानात नाही नेऊन राहिले तुम्ही. घेऊन नाही देत त्याला काही बी. आता काय त्याला 100 खेप दुकानातच नेऊ. त्याला सकाळून पासून संध्याकाळी लोक दुकानच पाहिजे. दुकानातच पैसे तो. हे दे मला घेऊन ते दे. माझं काय का पैशाचं झाड आहे काय? हल्लो की दिलं. म्हणजे चक्केच पाहिजे सांगून राहिलं तुले. चक्केच पाहिजे हो. मला चक्केच पाहिजे. का आता तुम्ही माझा नवस कबूल केलता ना? तो नवस फेडला नाही का अजून? म्हणूनच तो असा करत असेल. नाही तर असं एवढे नाही तर पोरं करत नाहीत काही. नाही ना माय, पैसेच नाहीत ना. कुठून नवस खेळा. आता आम्हाला तर आठवण आहे नवस त्याचा हे करेल आहे तर सांगेल आम्ही ना. नवस देऊ आम्ही पोरगा झाला की. पण आता कायच करा, आता पैसेच नाहीत ना. माय आत्या एवढे दिवस ठेवत असतात काय नवस? झटकन पटकन करून टाका बापा. ते पोरगाही चांगला राहील ना. हे असं करणार नाही अनगड धंदे. नवस जर तुम्ही लवकर दिला नाही की नाही, हा पोरगा तुमचा पुरा भवांडा आणीन तुम्हाला. काही खरं नसते हे पोरं काय बापा विचित्र असतात हे. अन बाई आता मला तर ठाऊक काय सगळं माहित आहे. पण आता बुड्ढा आला की सांगतो बापा. मी डबल टाकतो बुड्ढ्याच्या कानावर आता. हा बापा आत्या तुमचं काय आहे तर चालली मग मी. माय ये जमलं आता. आपण म्हटलं आठवण दिली तर आता बुडीला कसं नवस द्यास लागते ना. आणि आता बुडी कसं बुड्याला म्हणतेस नवस द्यास लागते. असं होईन तसं होईन पोराचं. आपण ना दिला भूत घालून आता. जमलं बोकडा खपते आता आपला. आले का तुम्ही? चक्कीच पाहिजे मग. धन्य आणलं की मग चक्कीच आणलं की मी. पोंगा धन्य काय धूप नाही रे बा या पोरालेले. का मला अरे कारेच करते बाबा बाबा तर कधी करत नाही. डॅनच करते. कोण शिकवलं काय माहिती आले. असं शिकवून याले पद्धतशीर माणूस की बाबा पप्पा म्हणाले काही. हा डायरेक्ट उरा ना डॅन्या करते ना. चॉकलेट आणले दुकान दुसरं काहीच नाही. शिकून याले पद्धतशीर काही माणूस की 2 गोष्टी. घरी काय नुसतं काय हेच करतो. बापा हा पोरगा असा काऊन करून राहिला माहित आहे? तो आपण मरी माले नवस नाही का कबूल करेल. तो फेडला नाही ना अजून. म्हणून याचा नवस फेडला नाही की नाही आपण ना. म्हणून हा कसे असे बावचिले धंदे करते. कोणाला काही म्हणीन आपलं नाव सुद्धा घेत नाही. असा करते ना तो पहिले नवस फेडा लागते बरं आपल्याला. मग जाऊ ना उद्या आपण जाऊ. मग मरी माझं दर्शनाले. तू आरती बत्ती तयार करतो. सकाळी चालले जाऊ. मग ऑटोत बसली चालले. बापा आरती बत्तीवर भागीन काय? आपण काय कबूल करेल आहे मरी मायले की आपल्याला पोरगा झाला तर आपण मरी मायले बोकड्या कापू. मग बोकड्या कापला नाही तर कसं होईन? आपण ऋणात राहू ना मरी मायच्या. आपण बोकड्याचाच नवस कबूल करेला तर आपल्याला बोकड्याच कापा लागेल. त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही बरं. नाही तर मग कसा हा पोरगा असंच करत जाईल बावचिल्यावानी. माया रुपया खिशात नाही. तू म्हणतो बोकड्या कापण. बोकड्या नवस दे. कुठून आणू पैसे? आता सोयाबीन निघल्यावर कापू बापा. बोकड्या खाऊन काही कापू. पण आता सोयाबीन निघू दे बाजून. काही मेळ नाही कशात. काही पैसा नाही खिशात. बापा तिकडे काही करा काशी. पण कसं बोकड्या कापास लागते बरं मरी मायले. त्याच्याशिवाय आपल्या घरादाराला शांती भेटणार नाही. एक तर तो पोरगा कसा करून राहिला बापा. कोणाला काही म्हणते. त्याच्या अंगात धसते बापा मग मरी माय. आणि मग कसं आपल्याला तो खाऊ की ठू करते. म्हणून कसं ते पहिले काम करावा तुम्ही. पण आता 2-3 महिन्यात सोयाबीन येते ना. आता पेरण्या झाल्या की मग सोयाबीन आल्यावर दिला असता बापा. नवाज फेडला असता. तदलं कापून कसं आरती बत्ती दिवा बत्तीवर भागवलं असतं. दर्शन आणलं असतं घेऊन त्या पोराले. तेवढ्यात भागणार नाही का? बापा नवस आताच फेडा लागते ना. सोयाबीनच करून राहिले बापा तुम्ही. नवस फेडला नाही तर अजून हे पोरग पुढे अजून करीन कसं. सोयाबीन कधी येईन कधी नाही बापा. कधी नवस फेड सांगतो. आताच करा हे काम. चक्केच पाहिजे सांगून नाही. गोता मारीन. चक्के नाही दुकानात. लवकर जाय दुकानात. पोंगा बी पाहिजे. नाही लवकर गोता मारी ना. मग मी गोता मारू काय?
बरं याचा नवस बैलीच फेडायला लागेल रे बा मला. नाही हा तर गोटामारीच करते घुसली टेज अंगात मरीमाय. हा कसं 10 मिनटं शांत राहायचं 10 मिनटं बैकते. बरोबर आहे मरीमाय घुसते अंगात. बरं मी जातो बा गावात पाहतो कोणाकडून पैसे काढतो या जाणं 5-10% आणि मग पाहू काय नवसाचं तर मग बोकडे घ्यायला गेली कोण. हो बोकड्या घ्यायला लागेल नाही तर काय तर का फुकट देईन का आपल्याला कोणा. हो जातो मी बोकड्या पाहतो. जातो गावामध्ये पैशाची लाईन लावता आता खर्च नाही लागणार तर नवस म्हटलं तर तुले कपडे मले कपडे गोंड्याले कपडे आणि बोकड्या मसाला असतं 2-3 हजाराचा होते. लवकर पटकन बापा पहिले ते काम निपटा. हो जातो माझे का आता मधातच काय फुसकट निघलं बा हे आता काय तर मरी माझे नवसे आजच फेडणं होता का पण बाईची जात ऐकतच नाही भाऊ फेडाच म्हणते. आता मरी मला नवस द्यायला पोरकं शांत होईन का काय माहिती बाबा. आपण कबूलही करायला म्हणा जे कबूल करेल असलं ते द्याच लागते. पण सोयाबीन आल्याला दिलं असतं बाबा फेडलं असतं मरी माझ्या नवस. पण आता बाई गोट नाही घेऊन राहिली घरची. चाल बाबा पाय पैसे कोणाकडून काढायचा बोट्यानं पैसे फेड बापा नवस. काय त्याला इलाज नाही बाबा पोरगा एक तर कोणता एक. पण आज कुठं कुकडी येऊन राहिलं बापा इकडे. काय आहे आता काहीतरी झेंडूबा मशीन आहे डंगऱ्याची महाबाची. काहीतरी झालं असेल पैसा आदला नसेल आला असेल मागेले तेच लाईन दिसते मला. कमाई करू मी हवाले करू या डंगऱ्याच्या. हा करते तिकडे ऐश मग बाई वागू दे बुड्डी वागू दे. एवढा डंगरा पुऱ्या गावात नसेल कोणी चावट. एवढा चावट आहे मा आबा. सांगा आता या वयात लेकर होऊन राहिले या बुड्याले मग किती चावट आहे. मला लग्न राहिलं मला लग्नाचं काही पाहत नाही तो त्याचं पाहते तो. आता सरलं असेल ते याजवळच पैसा आदला काही नशील आला आठी माग्याला माहुरा. आता सांगतो मी झाली येऊ दे. वाटलं आता घरीच नाही म्हणा तू घरी नसता तर उचलला असता मी बोकड्यानं घेऊन गेलो असतो. पण आता काचं काही देणं हो बेजा ताटेला हा यायला म्हटलं तो पण पक म्हणून आता काय म्हणतो डोंगर काय विचार करून आलं बाप्पा मनातल्या मनात. काय कुकडे आले काय नाही ना रे झाबऱ्या तुझ्या काका नाही का लाय ना काका त्याचा नवस कबूल करेल होता म्या मरी मायजो. हे डोंगर का मला नवस फेडायला पैसे मागते का आता. नवस फेडणार तर फेडा ना मग मला काल सांगायला तुम्ही. काहीच नाही ना रे झाबऱ्या एक बोकड्या पाहिजे होता दुसरं काही नाही. कसं मरी मायला तुला माहिती आहे बोकड्याची नवस होत नाही पुरा तर कसं एक बोकड्याचे मले यातला बोकड्या काही नाही टिसा बोकड्या आणि बाकड्या नवस द्यायला बोकड्या आहेत का माझ काही नाहीये. अगं घन करू नको ना बकऱ्या माया जागा माई आय त्या पिठावर रे का तू ओढून राहिला आणि मले नाही म्हणून राहिला का रे साया. काय बोलून काय राहिले तुम्ही. आय त्या पिठावर रे का मी नाही ओढत तुम्ही ओढता. दर महिन्याला 5,000 दे 2,000 दे 4,000 दे खिशात नाही दाना पाटील बा म्हणा. अगं बना साऱ्या गावाचा काल नवसन फोस करा लागते खिशात रुपये नाही तर दानत नाही घ्यायची बोकड्याचं काल हे करून राहिले नवस फेडून राहिले. माझी वार तर तुम्ही खाऊन राहिले मले म्हणून राहिले वरून असं तसं आयट्या पिठा ढमुगण जागा माईन बकऱ्या माया. हा तिकडे ना हो फालतू भनभन ना घालो. समजून घेत द्या बाबू झाबऱ्या त्या काकाचा नवस द्या लागते नाही काकाचा नाही दिला तर तो चिडचिड करीन जस्त मरी माया कोपीन ना त्याच्यावर. हा आपल्या घरच्या बोकऱ्या घरकी खेती आहे ना आपली एक बोकड्या दिला तर काय फरक पडून राहिला तुले. अरे नवस द्या की फवस द्या माझं बोकड्या नाही नवस द्यायला सांगून राहिलो मी मला मागायला यायचं नाही येते फुकट फाकट काहीच भेटणार नाही. 20,000 आणा बोकडे बस आणा पैसे फुकट आहे गाडी सारा चालले उठले पडले की चालले माझं. झालं गड्या तुझ्या अरे तुझ्या आबा ना मी बाबू त्या बापाला म्या काढला नसता तर तू झाला नसता ना. जरासं वाटू दे ना जरा मनाची लाज. माझ्याकडून पैसे घेतं का हरामखोरा माझ्याकडून घेतं. अरे तुम्ही आबासारखे राहता तरी का लायकी तरी आहे का तुमच्या आबाची. तुम्ही तर या बेजा फाजेला या वयात मा लग्न करून द्यायला पाहिजे तर डंगऱ्यानं स्वतः लग्न केलं या बुड्यानं सांगा. आणि वरून म्हणते मी ते आबा त्या बापाला नसतं काढलं म्हणते तर तू नसता झाला कासाठी बोकड्यासाठी.
बोकड्या पाहिजे. बोकड्या घेतला की मग तर दिसत नाही डोळ्यानं. कंदुरी खायला म्हणजे नवस खायला बोलावणार नाही मला डोंगर. एवढा हरामी आहे. ते काले भादरून राहिला तू दे ना मुकड्या बोकड्या दे ना. अगो कण्या नको करू ना. माझं काय बोकड्या नाही बकरी नाही. चला निघालो. चला सटका लवकर उठो. मी नाही तुमच्या तर तुम्ही नाही मार. मी आलो काय माय मी करून राहिलो ना. अरे काल आले आलतो पैसा ना आदला नवस हे करून राहिले किन्ना जन जा मुगड्या निघाडो. बरं बरं नको देऊ ना तू नको देऊ बोकड्या. मला काय बोकड्या भेटणार नाही का. दुसऱ्याकडून घेतो का तू. तो काय बोलून राहिला रे शिल्लक. ते काय आयत्या तर फुकट आहे का सारं. आले मोठे तोंड वर करू. सडेल म्हणा तू ऐकून येणार. थांब तू लिओकात करू सांग. उखा मला आहे ना पोराचा नवस फेडा लागते गड्या. बोकड्या पाहिजे गड्या आपल्याला नवस फेडायला बोकड्या. मग तुझ्या घरीच तर बकरी आहेत भावा. मागणं दे ना तली 5-6 बोकडी बी आहेत ते अजून. मी परवा दिवशीच तर पाहिले रस्त्यानं चारायला नेल ते त्यानं बकऱ्या तर त्याच्या घरीच तर बाण काय विचार करायला लागते एवढा. बा तुले काय सांगू. तो माजला ना गेल तुम्ही त्याचो मागायले पण तो नाही म्हणते. बोकड्या का काहीच नाही भेटणार म्हणते अटीसा. आला का म्हणते तू आयत्या निवत करायला अटी त्यासाठी ठेल आहे का म्हणते टी. तू काय ठी आहे का असा बोलला तो मला. उतरून बोलला तो मनातून. त्यालाच काय मागायला होतं. झाला उचलून आला होता. अरे बाबा उचलून आणला असता त्यांना लहान तमाशा मांडला असता गावामध्ये बाबा. त्यानं खावकी ठेव केलं असतं मला भाकर गोळ नसती लागू दिली. तुला माहित नाही कसा आहे बवार आहे. पहिलेच तो कोंजेला माना तू. आठाना विचार करते. तू म्हणतो बा बोकड्या उचलून आणला असता. हो बापा ते ना मी काय गड्यो काय चर्चा चालू आहे रे बा. अरे बाई आपल्या डॅनीले पोराचा नवस फेडणार. बोकड्याच नाही भेटून राहिला गड्याले. बोकड्या अरे लागून तेवढे बोकड्या आहेत ना आपल्या गावामध्ये. शिवलाल जो गेलं की झालं बोकड्या त्या बोकड्या. तो देते ना विकते तो. बाबा अशा माणसाचं नाव सांगितलं की तू गेलेच बसेल आहे ना बाबा रे. 10 रुपयाची वस्तू 20 रुपयाला विकणारा माणूस आहे भाऊ तो शिवल्या. तो काय सुद्धा आहे काय बाबा आहे तो. तुम्ही बा त्याच नाव सांगितलं. तो काय मला देणार आहे का. पाय तुला बोकड्याही पाहिजे वरून म्हणतो तो शिवल्या गेली बसेला. सांगा तुला नवसही फेडला. काय माणूस आज बाबा तू. नवसाला कोणी 2 मागे पुढे पाहिजेच त्या पैशाले माणूस. पण आपल्याला उधार देईन का पण तो. उधार काऊन नाही देणार. आता 20,000 बोकड्या 25,000 दिले कधी देते तू उधार. तो तुम्हाला माहित आहे कसा पैशाचा भुकेला आहे गडी. बापा देणे ते पुरत नाही रे बापा. अवघपणा करू नको बापा. अवाई सव्वा पैसे वसूल करीन तो शिवल्या सुद्धा नाही. फसशीन बावा. तो माणूस तू तो शिवल्या रुपया काही सोडत नाही कोणाला. तुलाच माहित आहे कसं आहे. भांडणं करते मग पैसे नाही दिले की. काय उखा काय बोलून राहिला तो अवाई सव्वा. जो भाव आहे त्या भावानंच पैसे घेईन की नाही तो. 2-4 हजार जास्त घेईन. उधारही देऊन राहिला ना तो. आपला फायदा ना आपल्याला सवड सापडून राहिली ना. बरं कोणतील जाऊ दे ते जाऊ दे. 5-10 हजार जास्त गेले तर पुरतील. पण आपल्याला कसं पहिले नवस फेडणार मा पोराचा. पण उधार देईन ना आता आपल्याला. अरे देते ना तो उधार तो कोणाला देते तो पैशाचा. तुम्हाला माहित नाही कसा भुकेला आहे तो गडी. बा करा बा तुमच्या मतान दोघं जण काय आहे. मला तर काही पटत नाही बा ते. असा माणूस हरामी माणूस आहे तो शिवल्या. त्याच्याकडून घेणं कोणती वस्तू म्हणजे मूर्खपणा. आता काय करतो सांगतो आता. अळला नारायण गाडवाचे पाय धरा. नवस फेडणार ना पोराचा पहिले. नाही फेडला तर मग पोरग कसं हे होऊन राहिलं ना. मग कर बा तुझ्या मतानं. आपल्याला काही नाही करावं लागत. 4 बोकं दिलेली घेऊ ते बोकड्या. नवस फेडणार या गड्याने. हो चालेल गड्या चालेल डॅनी. हो बा चाल बा. सकाळी 2-3 हजाराची बोवणी होते बाबा. चाल शिवल्या देऊ खप करून. चाल त्याला जमलं आता. निघली रोजदारी. आपल्याला होत नाही तर खालीच कबूल करा. नवसन थोडंसं सांगायचं उदाहरण पात्र पैसे घ्या नवस फेडा. याचे पैसे कधी द्यावा. मग सोयाबीन झालं तर बरं यावर्षी. नाही झालं तर मग काय करा. काय बा विचारच नाही. थांब रे बाबू थांब. अरे काय आले का काही करता रे तू. असं नाही करू नाही. हो महिने येव इकडे येव बाबू बोलून राहिला तुला. ये काय बकरी येत नाही त्याच्यातून. काय लेकाचा एवढा मोठा झाला. बकऱ्या ह्याच्या गोटच नाही घेत. पोयतातच हा दिसला पुढे का रे बाबू. पोयतात की नाही. सोडत नको दात 2 लेका या बळ्या दात मागे शिवला लोकशी रगेल बोकड्यात. पाय कशी आहेत बोकडे प्युअर एकदम. मस्त कंदुरी होते गड्या. मस्त नवस होते या बोकड्या. हाया लागते आपल्याला.
बोकड्या तुला टापा गळा मरी पटला, पण हा कसं रुपयाची वस्तू 10 रुपयाला विकते ना. बवार आहे ना हा शिवल्या. गळ्या शिवला आलर बाबा गिरे बोकड्याले. हा सकाळी आग लावली, संध्याकाळी हजर गिरे. आपलं कामच तसं आहे, गावातल्या गावातच गिरे थांबलत राहतो. थांब आता बुड्या तुला असं दाबून देतो, पाहतो आता. हा बोला बुडे बा, काय म्हणता? अरे काय नाही गळ्या, बोकड्या पाहिजे होता पाय डॅनीले. काय देतो एखादा बोकड्या इकरी? एखादा काय बापा आपल्या तसलं 15-20 बोकड्या आहेत इकरी. सांगा ना कोणता पोसत आहे. आपण काही केलेच बसेल आपला धंदाचा. हा तुझ्या जो आहे की नाही उभा बोकड्या, याची किंमत सांग ना मग काय तर. याच्या फक्त 20,000 रुपये. अरे मी म्हणू की नाही रुपयाची वस्तू 10 रुपयाला विकत्या. सांग आता आहे का 20,000 बोकड्या? 10,000चा आहे. बरोबर पाय बा काय तर. ते उधारीचं बोलून घेतो, सोयाबीनवर पैसे देईन मी. आता माझं काही नाही, बोलतो मी काय तर. अरे गळ्या शिवला जास्त होऊन राहिले ना पैसे. 20,000 बोकड्या गेले का? हा अरे लेका 20 किलोच्या वर मटण पडत नाही लेका. 7 दुनी 14,000चं मटण होऊन राहिलं. हा फार 16,000 घेऊन घेतो. 16,000. बुढे बा आपला भाव जो आहे तो आहे. आपल्या रुपये कमी होत नाही. काय लेका शिवलाल, मी तर लेका 90 भुललो बी होतो लेका. आठवण तू न दिली लेका मला. आणि आता बोकड्या द्यायला मागे पुढे करून राहिला तू. देऊन टाक ना. 15,000 रुपये घे, पण देऊन टाक. कसं पुण्य तुली बी लागते, मलाही लागते पुण्य. बापा मी आठवण दिलीत का माझ्या गळ्यात टाकता तुम्ही? किती दिवस वापरावं लागते बच्चा, तुम्ही मला सांगा ना. आणि 15 आणि 16,000 रुपयात देऊ काय मी? 90 तुमचा आणि भुर्दंड मले. कसं बरोबर नाही नाही. शिवलाल जाऊ दे आता, मागे पुढे काही पाहू नको. देवाचं काम आहे. 17,000 घेऊन टाकलो. जाऊ द्या आता. मी तोंड माराल तर बुड्याले किंवा 90 द्या म्हणून जाऊ द्या बा. आता तुमच्यासाठी 17,000 तर 17,000 आणा. नको पैसे आता कुठे आहेत? सोयाबीनवर आहेत पैसे. उधारची पैसे आहे ना. नगद असतं 10,000 घेतला असता बोकड्या. अरे बाबा हे नगदीचे भाव, उधारीचे लय आहेत. मग 25,000 बोकड्याचे काय 10 रुपये शेकड्यान पान किती होतात तर. 6 महिने लागतात सोयाबीन यायला, अजून तर पेरलेही नाहीत. सोयाबीन होते नाही होत. हा बा काय बा का फसवता का म्हणले? लेका शिवराला अडून पाहायचं रे. देवाचं काम आहे लेका. मरी मायले 90 आहे ना. काय माणूस असले का तू मागं पुढे पाहून राहायला? काय तर हे चार हे ते काय आले का माणूस शिवलाल लेका. देवाचं काम आहे का तुला समजत नाही का बे? माणसानं मागं पुढं पाहिलं नाही पाहिजे का? जेवढे दिले तेवढे हाती घ्यायचे आपले. देवाचं काम आहे. हो तुमचं होईन देवाचं काम, पण मा देवाचं काम निघीन नाही इकडे. कसं मला पाहा लागते ना बाबा. तुमच्यासारखं थोडी आहे. यायला खाया बियायला लागत नाही का? फुकाचा येते का? हा बा शिवला लय झिकझिक करतो रे बा तू माणूस. 17,000 घेऊन टाकतो, देऊन टाक बोकड्या. चला मग मित्र, गुरु जागा उद्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन चॅनल सबस्क्राईब करा.